युवा फेस्ट खूप सुंदर आहे, इकडे वातावरण पण खूप छान आहे. सो या वी आर हॅव्हिंग फन. फार छान वाटलं. सगळे गेम्स खेळलो, 1-2 गेम्स जिंकलो. मग हॅकेथॉन झालं, त्याच्यानंतर पेंटिंग झालं, शिल्पकला झालं, रांगोळी झालं. खूपच मजा आली. खूप छान छान गेम्स आहेत इथे. खूप छान जल्लोष आणि अशा इतक्या वेगळ्या पद्धतीचं जे काही कॉम्पिटिशनचं स्वरूप आणि गेमिंगचं स्वरूप होतं आहे, खूप छान कॉम्पिटिशन झाले. शिल्पकलेच्या कॉम्पिटिशनमध्ये छान प्रतिसाद होता या विषयांचा आणि मजा आली खरंच जजिंग करून. मी हॅकेथॉनमध्ये पार्टिसिपेट केलं अँड इट वॉज व्हेरी नाईस. इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, खूप मजा आली. आमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट होतं सीडिंग सक्सेस. तर हॅकेथॉनचा एक्सपिरियन्स आमचा अमेझिंग होता. रिअल ट्रिप आहे गाईज. तुम्ही आणि तुमचं यश याच्यामध्ये काय अंतर आहे आणि तुम्ही यशापर्यंत कसं पोहोचू शकता याच्याबद्दलचं एक चर्चासत्र इथे मी आता अटेंड केलं. चांगलं तेच घडेल, अनुकूल तेच घडेल असं मनाशी धरून ठेवा. टार्गेट पोहोचण्यापर्यंत आपली कन्सिस्टन्सी तुटते. विनर्स नेव्हर क्विट. आपल्या भाषेने आपल्याला किती सुंदर शब्द दिले. छान, मस्त, ग्रेट, कमाल. मला जमलं नसतं. ECG मध्ये फ्लॅट लाईन म्हणजे काय? सो चढउतार पाहिजेत ना आपल्याला. संस्कृतमध्ये एक सुंदर शब्द आहे धृती, मनाचा खंबीर निश्चय. होणारच फार महत्वाचं आहे. तुम्ही थोडं थोडं सत्कृत्य जेव्हा कराल तेव्हा तुमचं यश मिळवण्यात ते तुम्हाला मदत करणार आहे. आयुष्यामध्ये जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल किंवा आपल्याला कुठेतरी या एज्युकेशन फील्डमध्ये ग्रोथ करायची असेल तर या मनशक्तीच्या कार्यक्रमाला येऊन आपण नक्की भेट दिली पाहिजे. स्काय इज द लिमिट फॉर ऑल ऑफ यू. मनशक्तीच्या माध्यमातूनच 31 डिसेंबर साजरा करूया, पण ग्रेट पर्सन. मिनिंगफुलरित्या आम्हाला 2025चा शेवटचा दिवस घालवता आला. फार कमाल आहे, म्हणजे खरंच निव्वळ सुख आहे. मी काहीतरी नवीन शिकण्यासाठी आलोय. तुम्ही पण या आणि ह्या मनशक्तीचा आनंद नक्की घ्या. खूप आनंदाचा उत्सव होता. नवीन ऊर्जा घेऊन जाऊया की मी मनशक्ती केंद्रात आलो आणि मला ती ऊर्जा मिळाली.